सातारा झेडपी निवडणुकीच्या वादामध्ये आता एक नवा ट्विस्ट आलेला आहे। कथित अपहरणामधील बापू शिंदे पोलीस स्टेशनमध्ये आलेले आहेत। अपहरण झालं नसल्याचा त्यांनी पोलिसांना जबाब दिला आहे। तर बापू शिंदे यांच्या एंट्रीमुळे जिल्हा परिषदेच्या निवडणुकीचं गणित बदलणार का असा देखील प्रश्न आहे। तर राष्ट्रवादीचे खासदार नितीन पाटील देखील त्यांच्या सोबत होते। दरम्यान याबाबत बापू शिंदे यांच्यासोबत चर्चा केलेली आहे आमचे प्रतिनिधी तुषार तपासे यांनी। सातारा जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्ष निवडीच्या नाट्यमय घडामोडीनंतर खरं तर याच्यामध्ये जे अपहरण झालं असं म्हणलं गेलं, बापू शिंदे ज्यांचं अपहरण केलं गेलं असं सांगितलं गेलं आणि त्यानंतर ज्या राष्ट्रवादीच्या 2 सदस्यांना पोलिसांनी अटक केली किंवा ताब्यात घेतलं, ते बापू शिंदे माझ्यासोबत आहेत। खरं तर त्यांनी आज पोलीस स्टेशनला येऊन या ठिकाणी स्वतःचा जबाब दिलेला आहे। दादा, काय जबाब दिलाय तुम्ही आणि म्हणजे नेमकं काय घडलं होतं तुमच्या बाबतीत? मी सांगितलं की ज्या वेळेला म्हणजे 19 आणि 20च्या मध्यरात्री की म्हणजे पोलीस ज्या वेळेला माझा तपास करत होते तेव्हा मला काल होती म्हणजे तिथून माहिती मिळाली। मी घरीच होतो, मी चटकन गेलो आणि माहितीतलं म्हणजे तुमच्या अपहरण झाले म्हणून काहीतरी ते तपासायला आले होते। मग मी तशी क्लिप 1-2च्या दरम्यान माझ्या मित्राच्या मोबाईलनं करून SP पाठवली, पण तरी सुद्धा एक जबाब तयार करून मी महाबळेश्वर पोलीस स्टेशनला द्यायला गेलो होतो। त्यांनी घेतला ना, पण डायरीत नोंद केली। त्या दिवशी अपहरणाचा गुन्हा दाखल झाला त्या दिवशी तुम्ही जबाब दिला होता? हो, म्हणजे 19 आणि 20च्या रात्री म्हणजे 20च्या पहाटे मी पुन्हा सकाळी 5 वाजता वाई पोलीस स्टेशनला जबाबाची प्रत देऊन त्याची पोच घेतली। असं असताना सुद्धा मग म्हणजे तुमचं अपहरण झालंच नाही असं तुमचं स्पष्ट सांगणं असून सुद्धा पोलिसांनी ही अटकेची कारवाई कितपत योग्य वाटते ह्या दोन सदस्यांची तुमच्या? अयोग्य, ही कुणाच्या दबावाला बळी पडून ह्या म्हणजे सदस्यांना मतापासून वंचित ठेवणं हा एकमेव त्यांचा उद्देश असावा। तुषार तपासे, झी मीडिया, सातारा।